मार्क इंग्लिश. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. परतीची वाट भाग 3. आजूबाजूला बर्फ थोडा होताच, पण थंडी मात्र खूप होती. विशेषतः संध्याकाळी जास्तच थंडी होती. मार्कसाठी रसेलने औषधोपचार आणि बाकी विशेष सोयी असलेला मोठा तंबू खास बनवला होता. कोणत्याही कारणासाठी त्याला खुरडत सरपटत जाणं एवढंच शक्य होतं. त्यातही वेदना खूप सहन कराव्या लागत होत्या. यावर एकच उपाय होता, एकच आधार होता, तो म्हणजे त्याला त्याच्या प्रिय पत्नीची साथ असण्याचा. मार्कसाठी ॲनी ही सर्वस्व होती. मार्कचं सर्वार्थाने सुयोग्य नर्सिंग तीच करू शकत होती. मार्कने न्यूझीलंडमध्ये हॅन्मर स्प्रिंग येथील त्याच्या घरी दूरध्वनी केला. ॲनी त्यापूर्वीच काठमांडूकडे येण्यासाठी रवाना झाली होती. एकाच दिवशी मार्कची पत्नी ॲनी न्यूझीलंडहून आणि मार्क बेस कॅम्पवरून काठमांडूसाठी निघाले. 20 मे रोजी सकाळी 8:30 वाजता बेस कॅम्पवरून टिंगरीकडे जाणारी बस निघणार होती. मार्कला बिछाण्यावरून त्याच्या झोपेच्या पिशवीतून बाहेर पडणं अशक्यच होतं. हाताची बोटं आणि पायांचे खुंट त्याला खूप त्रास देत होते. हळूहळू संवेदना जाणवू लागल्या होत्या, कारण तापमान वाढल्यामुळे बधीरपणा कमी झाला होता. वेन अलेक्झांडर आणि दोर्ची यांनी गरम पाण्यानं भरलेलं तसराळं आणलं आणि मार्कने त्याच्या पायांची मलमपट्टी केली. तोपर्यंत त्याचे पायाचे खुंट खालून काळे पडले होते. त्यांच्या बाजूची कातडी लाल निळी होऊन काही ठिकाणी फोड आले होते. ते फुटून त्यातील पाण्यामुळे पायमोजे ओले झाले होते. मार्कसाठी फार मोठी काळजी त्या जखमा निर्जंतुक ठेवण्याची होती, कमीत कमी रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत तरी. त्यासाठी त्याला काठमांडूपर्यंतचा बस प्रवास किंवा ल्हासापर्यंत रेस्क्यू हेलिकॉप्टर हे 2च पर्याय होते. दुसरा पर्याय फारच खर्चिक होता, मार्कसाठी तो न परवडणारा. मार्कने शांतपणे त्याच्या दोन्ही पायांचे खुंट पिळून त्यातील स्टंप ज्यूस कापसाने टिपून घेतला. जंतुनाशक पावडर टाकली. त्यावर निर्जंतुक डिस्पोजेबल कॉटन पॅड्स बसवली. त्यावरून बँडेज लावलं. त्यावर मोजे आणि डर्मासील गुंडाळलं आणि कृत्रिम पाय लावले. मग त्याला उचलून बसमध्ये बसवलं. बेसकॅम्पपासून टिंगरीपर्यंतचा रस्ता अर्थातच अर्धवट कच्चा आणि खडकाळ होता. मुख्य रस्त्याला लागल्यानंतर उजवीकडे शेंगर, शिंगाचे, ल्हासा असा प्रवास करण्याऐवजी मार्कची बस उत्तरेला म्हणजे जुन्या टिंगरी गावाकडे वळली. पुन्हा एकदा चोमोलुंग्मा उर्फ माउंट एव्हरेस्टचं दूरदर्शन मार्कला होत होतं. मार्कला मागचा संपूर्ण आठवडा म्हणजे एक स्वप्नच वाटत होतं. एव्हरेस्ट आणि त्याच्या शेजारी उभे असलेले चो ओयू यांना ओलांडून मार्कचा प्रवास पुन्हा टिंगरी, न्यालम, झांगमू, कोडारी, काठमांडू असा होणार होता. हळूहळू अरुंद होणारी न्यालमची दरी आणि तिबेटियन पठारापासून खाली अंदाजे 2000 मीटर्सचा उतारावरील रस्ता बघून डोळ्यांचे पारणे फिटत होते. तिबेटचा वृक्षहीन काळा पिवळा भूभाग संपून हळूहळू हिरव्या रंगाची सूचीपर्णी झाडं सुरू झाली होती. मार्कचा चो ओयू शिखर चढाईनंतरचा प्रवास परतीचा होता, तो याच मार्गाने झाला होता. त्यामुळे बस ज्यावेळी झांगमू गावी आली तेव्हा मार्कच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्या दिवशी त्या सर्वांचाच मुक्काम झांगमूला होता. झांगमू हे नेपाळ तिबेट सीमेवरचं तिबेटकडचं शेवटचं गाव. सदाहरित सूचीपर्णी जंगलांनी व्यापलेला प्रदेश. वारंवार होणाऱ्या पाऊस आणि ढगांमुळे हॉटेल्सची, मुक्कामाची फारशी चांगली सोय नव्हती. अटॅच्ड टॉयलेटच्या खोल्या नव्हत्या आणि एकूणच सर्व तिबेटमध्ये आढळणारी गलिच्छता, गचाळपणा, अस्वच्छता तिथेही भरपूर प्रमाणात होती. इतरांचं ठीक होतं. मार्कची सुद्धा इतर कोणत्याही वेळेला काहीच अडचण नव्हती. एका रात्रीचाच तर प्रश्न होता. पण या वेळेला मार्कचे दोन्ही पाय जायबंदी होते. त्याला तसूभर सुद्धा हलणं शक्य नव्हतं. लघवी संडासपासून तो त्याच्या पायाची मलमपट्टी करण्यापर्यंत सगळंच अशक्य आणि अवघड होऊन बसलं होतं. 20 मेची ती रात्र
मार्कच्या आयुष्यातील सगळ्यात नकोशी वाटणारी रात्र होती. दुसऱ्या दिवशी नेपाळमधील प्रवेशासाठी भली मोठी रांग लागली होती. कोडारी हे नेपाळचं पहिलं गाव. तिथं जाण्यासाठी नोमॅन्स लँड आणि फ्रेंडशिप ब्रिज पार करावा लागतो. चीनी सरकारचं तपासणी नाकं अलीकडे आहे. तिथं अर्थातच पासपोर्ट, व्हिसा असे सोपस्कार पार पाडावे लागतात. मार्कला उचलून त्या तपासणीसाठी घेऊन जावं लागलं. त्या दिवशी दुर्दैवाने काहीही कारण न देता चीनी अधिकाऱ्यांनी नेपाळकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बंद ठेवली होती. त्यामुळे वाहनांची आणि लोकांची लांबच लांब रांग लागली होती. मार्कची गंभीर अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी पलीकडे सीमेपार जाण्याची अखेर परवानगी दिली. प्रत्यक्ष नेपाळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आणखी एका हृदयस्पर्शी प्रसंगाला मार्कला सामोरं जायचं होतं. त्यांच्या त्या यशस्वी मोहिमेचा कुशल नेता रूस उर्फ रसेल ब्राईस यांचा निरोप घेण्याचा. रसेल काही कारणांमुळे त्याच्या पुढच्या मोहिमांसाठी तिथंच थांबणार होता. सर्वांचेच डोळे पाणावले होते. रसेलने मार्कचे आणि मार्कने रसेलचे मनापासून वारंवार आभार मानले. ओयू ते एव्हरेस्ट असा एक मोठा प्रवास रसेलशिवाय शक्यच नव्हता याची मार्कला पूर्ण जाण होती. मार्कने कृतज्ञता व्यक्त केली. रसेलने मार्कचं कौतुक करून तब्येतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी आणि गहिवरलेल्या मनाने दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. एका अविस्मरणीय साहस यात्रेची यशस्वी सांगता होण्यामध्ये रसेलचा सिंहाचा वाटा होता यात शंकाच नाही. झांगमूच्या घाट रस्त्याने मार्कला उचलून फ्रेंडशिप ब्रिज या भल्या मोठ्या पुलापर्यंत आणलं गेलं. खोल दरीमध्ये लांबलचक पुलावरून पलीकडे चालतच जायचं होतं. पुलावर सुद्धा मधोमध रस्त्यावर आडवे लाल पट्टे होते. तीच प्रत्यक्ष सीमारेषा. चीनी स्थानिक वेळेनुसार दुपारी 5च्या म्हणजे भारतीय वेळेप्रमाणे दुपारी 2च्या अगोदर ही लाल सीमा पार करावी लागते, नाहीतर तिथंच मुक्काम करणं भाग पडतं. थोडक्यात दुपारी 2 नंतर कोडारी झांगमू परिसरामध्ये अगदी कर्फ्यू पुकारल्यासारखी शांतता असते. न्यालम गावापासून सुरू झालेला घाट रस्ता कोडारीपर्यंत सुद्धा संपलेला नव्हता. वाटेत असंख्य ठिकाणी दरडी कोसळणं, छाताखोल धबधबे म्हणजे उघडलेल्या छत्रीसारखे पाणी रस्त्यावरून पलीकडे दरीमध्ये कोसळत असतं. याला छाताखोल धबधबे असं म्हणतात. हे होतेच. सीमेपलीकडे पुलावरून मार्कसह सर्व सामान भारवाहकांनी आणल्यानंतर पुन्हा एका नवीन बसमध्ये सर्वजण स्थानापन्न झाले आणि प्रवास सुरू झाला. नेपाळमधला रस्ता आता खराब आणि अर्धवट डांबरी होता. खास खळग्यातून बस जाताना मार्कला खूपच त्रास सहन करावा लागला. त्याचे दोन्ही पाय आता चांगलेच ठणकत होते. मार्कच्या अफाट सहनशक्तीचा सुद्धा अंत बघत होते. त्यातून निघणाऱ्या रक्त-पू-मिश्रित पाण्याने खुंटांवरची पट्टी ओली झाली होती आणि वासही येत होता. मार्कला स्वतःचीच शिसारी येत होती. पायांवर टाकलेला थोडा दाबसुद्धा खूप दुःख देत होता. त्याने मार्कला धाप लागत होती. तीव्र वेदनेमुळे त्याला ताप आला, उलट्या सुरू झाल्या. डावीकडे, उजवीकडे, वर, खाली असा चौफेर बसचा प्रवास चालू होता. कधी एकदा काठमांडूला पोहोचतो असं मार्कला झालं होतं. प्रत्यक्ष काठमांडू शहरात गाडीने प्रवेश केला तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती. हॉटेलच्या दारामध्ये गाडी उभी राहिली. एका अरुंद बोळ्यातून प्रवेश करण्यासाठी मार्कला बिल आणि वेन यांच्या खांद्याचा आधार घेत चालावं लागलं. मनातून खरं तर त्याला पळत पळत अॅनीकडे जायचं होतं, पण त्याचे पाय जमिनीला नुसता स्पर्श करत होते. वजन पेलणं अशक्य होतं. त्या दोघांच्या खांद्याचा आधार घेत मार्क हॉटेलमध्ये आला मात्र समोर ॲनी होती. तिच्या आणि त्याच्या दोघांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. ॲनीच्या चेहऱ्यावर प्रचंड ताणतणावातून मुक्त झाल्याचं समाधान, तर शिखर चढाईच्या विजयापेक्षा मार्क सुखरूप उतरून खाली पोहोचल्याचा आनंद जास्त ओसंडून वाहत होता. कडकडून मिठी मारताना सुद्धा मार्कला तिचे डोळे, तिचे श्वास, तिची देहबोली हेच सांगत होती. त्याच्या हाताची बोटं, पायांचे खुंट हे बघून मात्र ॲनीला खरा धक्का बसणार होता.
काठमांडूमध्ये आल्यामुळे आणि मुख्य म्हणजे ॲनीची भेट झाल्यामुळे मार्कला खूप बरं वाटत होतं. पुन्हा एकदा माणसांच्या जगात त्याने प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ते दोघेजण काठमांडूमधील ट्रॅव्हल मेडिसिन सेंटरमध्ये गेले. बऱ्याच काळानंतर तिथली वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी त्याच्यापाशी पोहोचली. त्यांनी मार्कला तपासलं. त्याच्या हाताची बोटं काही प्रमाणात सडायला लागली होती, पण काठमांडूमधील वैद्यकीय तज्ज्ञांना ते काही नवीन नव्हतं. त्यांच्या मते 5 बोटांची टोकं तरी कापावी लागणार होतीच. पण ज्यावेळी मार्कच्या पायांच्या खुंटांची पट्टी काढली, त्यावेळी मात्र तिथं उपस्थित असलेली सर्वच वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी अवाकच झाली. त्यांनी त्याच्या जखमेतील पू तपासणीसाठी काढला. त्याच्या कल्चर रिपोर्टवरून कोणती प्रतिजैविकं मार्कला द्यावी लागणार ते कळणार होतं, पण त्याला 2 ते 3 दिवस लागणार होते. मार्क तोपर्यंत न्यूझीलंडला पोहोचणार होता. फॅक्स मशीनवर नंतर तो रिपोर्ट तिकडे पाठवला गेला, पण दरम्यान मार्कला त्यांनी काही अत्याधुनिक महागडी प्रतिजैविकं सुरू केली. 23 मे 2006 रोजी मार्कने सकाळी लवकर काठमांडूचा निरोप घेतला. थाय एअरवेजच्या विमानाने मार्क ॲनीसह काही तासांमध्येच बँकॉकमध्ये उतरला. काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर निरोप देण्यासाठी शेर्पा मंडळी आली होती. मार्क इथं 3 महिन्यांपूर्वी उतरला होता, त्यावेळी त्याच्या नावावर चो ओयू आणि माउंट कुक शिखरं जमा होती. पण 23 मे 2006 रोजी परत जाताना मात्र जगातील सर्वोच्च शिखर त्याच्या नावे झालं होतं. कृत्रिम पायांनी तिथं पोहोचलेला तो एकमेव अद्वितीय मानव होता. आयुष्याच्या प्रवासात वाटेवर अनेक दगडधोंडे अडचणीच्या स्वरूपात उभे ठाकले होते, पण त्याच दगडधोंड्यांमधून त्याने पायऱ्या कोरून काढल्या आणि तो शिखरावर स्वार झाला. त्याने जगातील कोणत्याही स्पर्धेमध्ये बघ्याची भूमिका घेतली नव्हती, तर त्यामध्ये तो प्रत्यक्ष सहभागी व्हायला जात होता. प्रसंगी जीवावर बेतलं तरीसुद्धा हा पठ्ठा डगमगला नाही. अनंत कष्ट आणि सराव करून त्याने भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये विशेष चमक दाखवली. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. पाय नसल्यामुळे निव्वळ सहानुभूती त्याला नको होती. पाय नाहीत म्हणून काय झालं? मी अशा काही अचाट गोष्टी करेन की पाय असलेल्या माणसालासुद्धा त्या अवघड आणि अशक्य वाटाव्यात, ही त्याची जिद्द होती. आणि एव्हरेस्ट पादाक्रांत करताना त्यानं ते सिद्ध केलं. सायकलिंग करताना पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलं. वाईन करण्यात युरोपमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्कीइंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं. गिर्यारोहण, शरीर जीवरसायनशास्त्रज्ञ आणि वाईन तयार करणारा संशोधक यांच्या तिहेरी अनुभवातून त्याने कमी वजनामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा पुरवणारं आणि त्याचवेळी चांगली चव देणारं असं चविष्ट आणि पौष्टिक पीक फ्युएल हे मिश्रण तयार केलं. आज जगभरातील गिर्यारोहकांसाठी ते वरदान ठरलेले. विमान प्रवासामध्ये याच सगळ्या विचारांनी मार्कचा सुप्त अहंकार सुखावला जात होता, पण त्याचवेळी अहंकारावर वेदना मात करत होती. पायांची थोडीफार हालचाल झाली की अशी काही तीव्र वेदना त्याच्या मस्तकापर्यंत जायची की त्याचं विमान आपोआप जमिनीवर उतरायचं. काही तासांमध्येच मार्कला घेऊन जाणारं खरोखरचं विमान बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर उतरलं. विमानतळावरील कर्मचारी वर्गाने तत्परतेने एका चाकांच्या गाडीतून मार्कला तातडीने विमानतळावरील सर्वात वरच्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये नेलं. काही तास मार्कला तिथंच मुक्काम करायचा होता, कारण त्याच्या मायभूमीला न्यूझीलंडला घेऊन जाणारं विमान सायंकाळी 7 वाजता होतं. काठमांडूच्या काही दिवसांच्या वास्तव्यामध्ये मार्कला काही वार्ताहर आणि प्रसिद्धी माध्यमाच्या लोकांनी अनेक प्रश्न विचारून भंडावून टाकलं होतं, पण बँकॉकमध्ये तो प्रश्नच नव्हता. एकतर तो विमानतळाच्या बाहेर गेलाच नव्हता आणि आता त्याची स्वतःचीच तब्येत नाजूक बनत चालली होती. त्याच्या पायाच्या खुंटांची जखम चिघळली होती. बाथरूममध्ये त्याच्या बिछाण्यापासून तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला अतिकष्ट पडत होते. एकतर पाठीवर झोपून पाय वर करायचे किंवा पोटावर झोपून पुढं सरकायचं, एवढंच तो करू शकत होता. पायांची पट्टी त्याने काढली मात्र,
त्या नासलेल्या, काळ्या पडलेल्या, पुवाने डबडबलेल्या खुंटांच्या कातडीचा घाणेरडा वास त्याच्या नाकात गेला आणि त्या क्षणी त्याला भडभडून उलटी झाली. मागील 10 तासात त्याने त्याचे पाय मोकळे केले नव्हते आणि त्यानंतर ऑकलंडपर्यंत विनाथांबा 10-12 तासांचा प्रवास होता. ऑकलंडवरून पुढे लगेच ख्राईस्ट चर्चला त्याला जायचं होतं. तो प्रवास तास दीड तासाचाच होता. मार्कला आता तीच काळजी लागली होती. स्वतःच्याच घरी परतण्यासाठी मार्कला इतके कष्ट, इतक्या वेदना कधीही सहन कराव्या लागल्या नव्हत्या. त्या संपूर्ण 1.5 दिवसाच्या प्रवासामध्ये एकच गोष्ट मार्कच्या मनासारखी आनंददायी होणार होती. ती म्हणजे प्रसिद्धी माध्यमांच्या अवाजवी प्रश्नांची सरबत्ती टळणार होती. प्रसिद्धी माध्यमांनी डेव्हिड शार्पच्या एव्हरेस्ट शिखरावरील मृत्यूचं भांडवल करून त्यांच्या मृत्यूसाठी एकटा मार्कच कारणीभूत असण्याची टीका करायला सुरुवात केली होती. संपूर्ण जगातून अनाहूत सल्ले गिर्यारोहकांना दिले जात होते. एव्हरेस्ट मोहिमा ही बाजारू सहल झाली आहे. शिखर पादाक्रांत करण्यापुढे गिर्यारोहक माणुसकी विसरतात, अशा भडक वार्ता सगळ्या वर्तमानपत्रांमधून येऊ लागल्या होत्या. मार्कला ते सारं अनपेक्षित होतं, अगदी अनाकलनीय होतं. 8,500 मीटर्स उंचीवरील डेथ झोनवरील वातावरण वार्ताहर लोक थोडेफार तरी समजून घेतील अशी आशा त्याला वाटत होती, पण ती फोल ठरली. शरीराच्या वेदना माणूस एक वेळ सहन करेल, परंतु मनाला होणाऱ्या यातना त्या कोण सहन करणार? मार्क मूळचाच हळवा. ऑकलंड विमानतळावर अपेक्षेप्रमाणे त्याच्या स्वागताला वार्ताहरांची फौज उभी होती. त्यांना तोंड देताना मार्कची त्रेधा तिरपीट उडाली. अशा विमनस्क अवस्थेत मार्क ख्राईस्टचर्च विमानतळावर सुखरूप उतरला. त्याच्या घरातील झाडून सारी मंडळी, मित्रपरिवार यांची एकच गर्दी तिथं झाली होती, त्याच्या हार्दिक अभिनंदनासाठी. धन्यवाद.